विषय याच्यामध्ये असा आहे की आम्ही मेहरबान न्यायालयामध्ये मी कालच हा विषय मांडला की त्यांना दफनभूमी जी आहे ती जागा भेटत नाहीये आणि त्या विषयावरती सरकारच्या वतीने विनय कोणते कोरेगावकर ना विनय सरकारी वेणुगावकर हितेन वेणुगावकर यांनी आपलं स्पष्टीकरण दिलं की आम्ही त्याची केअर करू आणि डीसीपी कोऑर्डिनेट करतील लोकल अथॉरिटी सोबत। संध्याकाळपर्यंत तसं काय घडलं नाही म्हणून मी डीसीपी जे आहे तिकडचे त्यांच्याशी फोनवर बोललो आणि त्यांना त्यांच्या सांगण्याप्रमाणे कोर्टामध्ये जे सबमिशन झाले त्याबाबत पत्र दिलं असता आज त्यांनी सकाळी बोलवलं त्यांना पीडितांच्या लोकांना। आता ते जातील तिकडे आणि त्यांना दफनभूमीच्या 2-3 काय स्पॉट सांगितलेले आहेत त्या स्पॉटच्या अनुषंगाने दफन करण्यात येणार आहे ती पावळी। ते संरक्षणाची जी काय मागणी आहे त्यांची सरकारने त्याच्यावरती समानतेच्या अधिकाराच्या अंतर्गत जसा किरीट सोमय्याला पटकन संरक्षण ज्या पद्धतीने दिलं जातं त्याच पद्धतीने ज्यांच्या गुन्ह्यामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी पत्रव्यवहार वगैरे केलाय तर किरीट सोमय्याच्या तुलनेत यांना जे आहे जास्त संरक्षणाची गरज आहे आणि ज्यांचं प्रकरण ज्यांच्या जीवितात जास्त धोका यांच्यावरती अगोदर पण अटॅक झालेले आहेत ते प्रकरण झाल्यानंतर आणि त्याच्यामुळे यांना संरक्षण गरजेचं आहे। हा बरोबर आहे, मी सोशल मीडियावरती बघतोय अनेक लोकांच्या प्रतिक्रिया आहेत की वकिलांच्या मुलीसोबत असं घडायला पाहिजे होतं म्हणून त्यांना कळलं असतं। अनेक लोक अशा पद्धतीने म्हणतायत आणि सत्ताधाऱ्यांचं हे स्पॉन्सर्ड आहे असं माझं स्पष्ट मत आहे। कारण की मी अजूनपर्यंत ती चार्जशीट काय पाहिलेली नाही। त्याच्या आधीच सरकारने आणि सत्ताधाऱ्यांनी एक बाव उचवला की हा कन्व्हिक्टेड आहे, हा गुन्हेगार आहे। अजून चार्जशीटच कोर्टासमोर आलं नव्हतं, ज्या दिवशी चार्जशीट आलं त्याच दिवशी एन्काउंटर झालेलं आहे। तर हे कोणालाच माहिती नाहीये, कोणीच पेपर वाचलेला नाहीये का त्याचा स्पेसिफिक त्याच्यामध्ये रोल काय। तर म्हणून त्याला जरी त्याचा रोल असता तो जिवंत असता तर ट्रायलमध्ये कळालं असतं की तो खरोखर गुन्हेगार आहे की नाही। पण शॉर्टकट मेथड वापरून त्याला इलिमिनेट केलंय आणि त्या शाळेतले जे मेन आरोपी आहेत ते अजून पोलिसांच्या हाती लागत नाहीत। हे सरकारचं अपयश आहे असं माझं स्पष्ट मत आहे आणि म्हणून ही लढाई लढण्यासाठी त्यांचं पीडितांचं म्हणणं आहे की माझं जिवंत राहणं आवश्यक आहे आणि याच्या आधी पण माझ्यावर काय अटॅक्स वगैरे होऊन गेलेले आहेत, संरक्षण कमी आहे म्हणून त्यांनी ती त्यांच्या पद्धतीने मागणी केलेली आहे। तुम्ही अर्ज केलेला आहे, नेमका आजचा तुमचा अर्ज काय होता? आम्ही जे केलेलं आहे की आम्हाला आमच्या जो अशी हे आहेत पिटिशनर त्या डिसीज जे मयत इस्माचे वडील त्यांचंही असंच म्हणणं आहे की माझ्या मुलाला जर तो गुन्हेगार असेल तर कोर्टाने दोषी ठरवून त्याला फासावर लटकावला असतं तर हरकत नव्हती। परंतु आपल्या क्रिमिनल सिस्टम मध्ये आरोपीची जी बाजू मांडण्याचा जो अधिकार आहे, पोलिसांना अधिकार काय काय आहेत? अटक करण्याचे अधिकार आहेत, पोलिसांना दोषारोपपत्र दाखल करण्याचे अधिकार आहेत, पोलिसांना रिमांडमध्ये आरोपी घेण्यासाठी कोर्टाला निवेदन करण्याचा अधिकार आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।